हर वेश में तेरे रूप अनेक पर एक भारतामध्ये परमात्मा आहे, भारत कृष्ण, भारत राम, ऑस्ट्रेलिया इंग्लंड मध्ये अमेरिकन हर तेरे रूप अनेक आणि हे अनुभूती येते हे विश्व माझे आई मती जया किंबहुना आपणची आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे महत्त्वाची. आता तुमच्या आमचे नवीन संपर्क झाले की आपण फोन नंबर घेतो कुणाचा देवा घेतो का तुम्ही आम्ही एकमेकांना फोन नंबर घेतो. आपला फोन म्हणजे मूळ संपर्क आहे. तसा एवढी देवाची भक्ती, देवाचं भजन, देवाची सेवा करतात कधी देवादेवावर घेतला खरं सांगा कुणीतरी घेतलंय का? मग त्याचा काही पत्ता असाच नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला नंबर देतात देवा 15 हे देवाचा फोन नंबर आहे. ज्ञानेश्वरी मध्ये बघा 15वा अध्याय 15वा श्लोक 424 ओवी आणि ती ओवी सांग सर्वांच्या हृदय देशी सर्वांच्या हृदय देशी मी अमोघ वस्तू आहे ऐशी जे बुद्धी स्मरे अहर्निशी ते वस्तू ते कोणती ते वस्तू इथं आहे ती जिची ज्याची बुद्धी सतत स्मरण करते ते वस्तू का मी. हे देवाचा कोड नंबर आहे. 15 राम नारायणम कृष्ण दामोदरम रामजानी वल्लभम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम
भगवान नहीं, कौन कहते भगवान खाते नहीं, कौन कहे भगवान खाते नहीं, कौन कहे भगवान खाते नहीं, माया यशोदा खिलाते नहीं, माया यशोदा खिलाते माया यशोदा खिलाते नहीं, माया यशोदा अंकित भगवान, पण भक्ताची निष्ठा मात्र प्रबळ पाहिजे. एकदा भगवान कृष्ण परमात्म्याचे निश्चिम भक्त सतत नामचिंतन करणारे सुदामजी ज्या सुदामपुरी म्हणतात ते आताच पोरबंदर गुजरात प्रांतामध्ये त्या ठिकाणी वास्तव्याला असणारे सुदामा सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्याभ्यास केल्याच्या नंतर ताटातूट झाली, पुन्हा भेट झाली नाही. भगवान कृष्ण परमात्म्याचं लग्न झालं 16,108 पाहिले. तिकडे सुदामाचंही लग्न झालं. सुदामालाही पत्नी सुंदर मिळाली, नाव आहे सुशीला. जसं नाव आहे तसं आचरणानेही शीलवान होती, गुणवान होती. कुटुंबामध्ये संसारामध्ये जर सहचारिणी चांगली असेल तर संसारात सुखही नाही तर नाही. जर समजा पती पत्नीमध्ये दररोज खटके उडत असतील तर त्या संसारात सुद्धा सुख नाही. आणि हे पूर्व भाग्याशिवाय मिळत नाही. चांगली पत्नी, चांगले मुलं, चांगले आई वडील, चांगले भाऊ, चांगला मित्र,
चांगला गुरु आणि गुरुला सुद्धा चांगला शिष्य पूर्व भाग्याला मिळतो. पूर्व भाग्य चांगलं असेल तर, पूर्व सुकृत असेल. काही ठिकाणी शिष्य चांगले गुरु वाईट, काही ठिकाणी गुरु वाईट आहे, काही ठिकाणी गुरु चांगले शिष्य कुठं पत्नी चांगली मालक झिंगाट. काही ठिकाणी मालक देवदेव करते, माईला टीव्हीच बघायचा शोक. काय उपयोग. काही गरीब मालकाला 1 रुपया दे वाटणं समजा असो काही असो, पण मालकीन मध्यामध्ये म्हणते पुन्हा या ते नसल्यावर दान धर्म करते. काही माया अशी अशी. काही मालकीला बसते, मालकीनी चांगली आणि आईचे संस्कार मुलावर घडतात. परिवार सगळा चांगला राहण्यासाठी पूर्व सुकृत लागते. सुदामाचं पूर्व सुकृत होतं, पत्नी चांगली मिळाली, 4 मुलं जन्माला आली. चिमुकले मुलं येतात. व्यवसाय नाही, धंदा नाही, भिक्षा मागणे, पूजा पाठ करणे, पुरोहित्य करणे, आणि प्रपंच चालविणे, उदरनिर्वाह करणे एवढंच. पण एक काळ असा कठीण आला, त्या काळामध्ये अनावृष्टी झाली, पाण्याचा थेंब पडला नाही, अन्नाचा कण उगवला नाही. सगळे लोक दुष्काळग्रस्त, भिक्षा मागून आणता काही दिवसानंतर भिक्षा मिळायला तयार नाही. आडात असलं तर पौऱ्या दात्यापाशीच नाही तर मागणाऱ्याला काय मिळणार आहे. कालांतराने प्रसंग एवढा कठीण होत गेला, काळ एवढा कठीण होत गेला. 2 दिवसाला एकदा, कधी 1 दिवसाला, 1 दिवस आड 1 दिवस असं भोजन मिळायचं. करता करता 2 दिवसाला पुन्हा दुष्काळ वाढत गेला. 3 दिवसाला एखादी दिवशी अन्न मिळायचं लेकरांना खायला, भिक्षा मिळायची. एक वेळेस 3 दिवस झाले, अन्नाचा कण मिळाला नाही. त्या कुटुंबाचे हालत काय झाले असेल. हातपाय असे बारीक बारीक झालेले, चिमुकले लेकर, बोट डोळे खोल गेलेले. त्या लेकराला चलता येत नव्हतं. चलता पायात पाय अडकळून पडायचे. ही अवस्था अन्न नसल्यामुळे त्या लेकराची झाली. एक स्वर देख चला. पाणी पिऊन लेकर जगत होते. 4थ्या दिवशी अन्नाचा कण मिळाला. लेकराची मानसिकता आता चलायची नाही, उठायची नाही, फिरायची नाही. ते सगळ्यात मोठे होते ना 2 लेकर. दारवंट्यावर टेकून वाट पाहत होते, बसता येत नव्हतं. आई बाबा येतील का? आई बाबा येतील का? असू द्या आता, बाबा येतील का? आज काही मिळेल का खायला? आई म्हणायची, अरे भगवान कृपाळू आहे, आज कोणाकडून तरी काहीतरी मिळेल. त्या दिवशी काही मिळालं नाही. सुदामजी रिकाम्या हाताने आले. परिस्थिती व्याकुळ झालेली. सुदामजीला चलणं होत नव्हतं. पाणी पिऊन पोट पाठीला गेले. कपडे चांगले नाहीत अंगावर.
सुदामा घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी पत्नी विचारायला लागली का हो या दुष्काळाच्या तडाख्यातून आपलं कुटुंब जगणार नाही का? हे चिमुकले लेकर आता जगणार नाहीत असं वाटतं म्हणून ती रडायला लागली. सुदामाच्या डोळ्याला पाणी आलं. सुदामा रडायला लागली. सुशीले चिंता करू नको, माझा भगवान एवढा दयाळू आहे. अहो काय भगवान भगवान लावून बघितलं बसला. आपली एवढी हाल अपेक्षा होती त्याला कळत नाही म्हणजे तो काही दयाळू आहे. पण निश्चित श्रद्धा होती. सुशीला म्हणजे जा ना मग तुमच्या मित्राकडे भेटीला जा, काहीतरी मागून आणा, नाहीतर आपले लेकरं जगणार नाही. अगं देवाच्या भेटीला राजाच्या भेटीला जात असताना रिकाम्या हाताने कधी जायचं असते. जमत काहीतरी भेट वस्तू द्यावी लागली राजाला, संतांना, देवाला. काय करायचं? चला भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीला सुदामा निघतात. पण मुठभर पोहे आणि शेजारच्या घरून मागून तर ते बांधायला गाठोडं बांधायला उपरनं चांगलं नाही. बारक्या बारक्या 4 गाठी मारल्या मुठभर पोह्यांसाठी आणि तसं फाट उपरनं खांद्यावर टाकून सुदामा आपल्या पत्नीची आज्ञा घेऊन निघतात. सुशीले येईपर्यंत लेकरांना सांभाळ, काही कमी पडू देणार नाही म्हणल्याच्या नंतर ठीक आहे म्हणे. सुदामा निघाल्यानंतर सुदामजीचा भाव कवी व्यक्त करतात. थोडा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मुख से हरे कृष्ण राम. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मुख से हरे कृष्ण राम. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मुख से हरे कृष्ण राम, गाते चले मुख से हरे कृष्ण राम. चले श्याम सुंदर से न सर पे है पगड़ी न तन पे पैजामा,
चले मुझसे हरे कृष्ण राम, गाते चले मुझसे हरे कृष्ण राम, गाते चले मुझसे हरे कृष्ण राम। मिलन सदा गाते चले चल श्याम सुंदर से मिलन सुदामा, चल श्याम सुंदर से मिलन सुदामा, गाते चले हरे कृष्ण राम, गाते चले हरे कृष्ण राम, गाते चले हरे गोपाल कृष्ण भगवान। सुदाम निघाल्याच्या नंतर अनवाणी पायाने पाय चपला नाही, व्याकुळ झाले, ऊन लागत होतं। एका झाडाखाली विसावा घेता घेता चक्कर येऊन पडले। भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्याकडे भक्त आपला भेटीसाठी येतोय कळालं आणि त्यांनी गरुडाला पाठवलं। गरुडानं उचललं, द्वारकेच्या बागेमध्ये आणून ठेवलं। ठेवल्याच्या नंतर काय झालं, गरुड येऊन भगवान कृष्ण परमात्म्याला सांगतात तुमचा सुदामा आलाय बागेमध्ये। भगवान कृष्ण परमात्मा एका गोवळ्याचा वेश घातला, डोक्यावर अन्नाची पाटी आहे, टोपलीमध्ये मिष्टान्न आहे, पाण्याची सुरई आहे आणि आले झाडाखाली त्या विसाव्याला थांबलेले होते सुदामजी। तिथं तोंडावर पाणी शिंपडलं, जाग केलं, 2 ताट मांडले, जेवायला बसले। भगवान परमात्म्याने त्यांना जेव घातला। अण्णाकडे पाहिल्याच्या नंतर दुःख वाटलं, पण ते दुःख निरसन केलं भगवान कृष्ण परमात्मा। पण ते गोवळ्याच्या वेशात आल्यामुळे कळाले नाही की भगवान आहे म्हणून। ते गोवळे निघून गेला। सुदामजी निघाले द्वारकापुरीमध्ये। आल्याच्या नंतर येत असताना या द्वारपाळाला त्या द्वारपाळाला विचारित विचारित माझ्या कन्हैयाची द्वारका हीच का? प्रत्येकानं सांगायचं द्वारका नगरी हीच आहे। विचारत विचारत राजवाड्याच्या समोर आलं। द्वारपाळाला विचारलं, ही माझ्या कृष्ण कन्हैयाचा राजवाडा का? हो। हे असं म्हणल्याच्या नंतर लोक हसत होते, अंगावर फाटकी कपडे, हे तर राजा आणि हे तर भिकारी दिसायला, माझा कृष्ण म्हणाला काय भानगड? हे पागल झाले, हे पागल झाले म्हणून त्याला झिडकारून लावलं। ते मधला द्वारपाळ म्हणता काय भानगड रे? काय नाही म्हणले, कोणीतरी एक भिकारी आलाय आणि तो म्हणतोय कृष्णाला माझा मित्र आहे। त्याच्याकडे बघल्याच्या नंतर त्याचा भाव सांगतात, देखो देखो ये गरीबी, पैशाला मान आहे, गरीबीला मान नाही। देखो देखो ये गरीबी, ये गरीबी कहा कृष्ण के दर पे विश्वास लेके, देखो आए हैं मेरे बचपन का है मेरा यार, यही सोच कर आया हूँ द्वारका। अरे द्वारका लो कन्हैया से कह दो, 8 दिवस झाला आला सुदामा या कोहून पडायला येत नव्हतं, काठी टिकीट आला।
अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुधा भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया। भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे करीब आ गया। भटकते भटकते न जाने कहाँ से अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुधा नतर पे पैजामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया बता दो कन्हैया नजर पे पकड़ी बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। अरे बार मोहन एक बार मोहन बता दो के ससा कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुधा करे गया है, कि दर पे सुधा करे गया है।
चले आए मोहन सुनते ही दौड़े चले आए मोहन सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा ये मेहमान गए अभी आ गया है ये मेहमान गए आज आ गया है अरे बालो अरे बालो कने ले इधर बेसीगा अरे बालो बराबर अपने सुदामा दिखाए चरण आंसुओं से सामने धुलाए बराबर अपने सुदामा दिखाए चरण आंसुओं से सामने धुलाए बराबर में अपने सुदामा दिखाए चरण आंसुओं से सामने धुलाए न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा खुशी का समय तो करीब आ गया है खुशी का समय तो करीब आ गया है अरे बालो अरे बालो कने के दर से पगड़ी नसर पे पैजामा बता दो कन्हैया नाम है सुदामा बता दो कन्हैया नाम है एक बार मोहन से जाकर ये कह दो एक बार मोहन से जाकर ये कह दो इधर पे सीधा विराट प्रभु विश्वकर्मा भगवान जय जय श्री राधे जय जय श्री राधे भगवान कृष्ण परमात्मा सुदामा बराबर में अपने सुदामा बिठाए चरण आंसुओं से सामने धुलाए ना घबराओ प्यारे जरा तुम सुदामा खुशी का समय तो करीब आ गया है दारिद्र्याची रेष असणारी भाग्यरेषा तयार केली भगवान कृष्ण परमात्म्याने स्वतः कुंकुम तिलक लावला आणि सुदामाचं भाग्य बदलून टाकलं सुदामा ऐश्वर्यात वाढायला लागला आता तिथे राहायला सुरुवात केला राहता राहता बरेच दिवस झाले अंगावरले फाटके वस्त्र गेले राजाचे वस्त्र मिळाले द्वारकाधीशाचे वस्त्र मिळाले आणि तदनंतर काय झालं 4-8 दिवस राहिल्याच्या नंतर निघाले मुठभर पोह्या करता
त्यांनी गाव सोन्याचा दिला. इकडे काय झालं, सुदामपुरी झाली. तयार केलं कोण, भगवान कृष्ण परमात्म्यांनी. आणि इकडं मात्र सुदामा निश्चिंत आहेत. एके दिवशी आठवण आली, कन्हैया मी जाऊ का रे आता, फार दिवस झाले, घराकडे कसं झालंय काय नाही काही माहित नाही. अरे येताना अन्नाचा हक्क नव्हता, 5 दिवसाचे लेकरं उपाशी होते. लेकरांना डोळे उघडून बघण्यासाठी सुद्धा अंगामध्ये त्राण उरला नव्हता. काय झालं असेल आता. कृष्ण म्हणतात घाबरू नको, ना घबराओ प्यारे, जरा तुम सुदामा, खुशी का समय तो करीब आ गया है. सुदामा परत आले, वैभव प्राप्त झालं. कशामुळं, देवाला मुठभर पोहे दान दिल्यामुळं. आता आहे का, इकडे मुठभर पोहे दिले की इकडे सोन्याची नगरी झाली. कोणाची, सुदामाची. आता काय बरं, एवढी दलिंद्री काय आलती मग, बारीक एवढी दलिंद्री काय आलती, मुठभर देवाचे चणे खालत म्हणून आलती. देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी खायचं, खालं त्याचा. तुम्ही लई सोपी भाषा बोलायला, मी अवघड बोलणार होतो बरं काय. म्हणून देवाचं, भावाचं आणि गावाचं खायचं नाही. खालं त्याचं कधी बरं. सुदामाच्या जीवनामध्ये देवाचे मुठभर चणे खालते, जलंबर दरिद्री भोगावी लागली. आणि त्याच्या बदल्यात मुठभर चण्याच्या बदल्यात मुठभर पोहे दिल्यावर त्याचं भाग्य उदयाला. म्हणून देवाला द्यायला शिकाव, देवाचं खायला शिकू नये. ज्याला आपल्या घरला दलिंद्री आणून घ्यायचं आहे त्यानं देवाचं खावं. ज्याला आपल्या घरचं वाटोळं करून घ्यायचं असेल त्यानं भावाचं खावं हापडून. आणि गावाचं ज्यानं खाल्लं, आता बोलू नये पण बोलायची वेळ आली म्हणून बोलतो. आतापर्यंतचा इतिहास आहे, कुठला सरपंच सुखानं नाही. नाही, खूप अनुभव आलाय जीवनामध्ये. बरं हे काय होतं असं, हे शास्त्र सांगते. मी तर हमाला भारवाही, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तर हमाला भारवाही. हे आपल्या बुद्धीचं, आपल्या डोक्याचं काहीच नाही. शास्त्रातले पुरावे ते आणून तुमच्या पुढे प्रसारण करायचं काम आहे. मी पोस्टमॅन आहो बरं काय. आलेला संदेश तुम्हाला पोहोचवण्याचं काम करतो. म्हणून माझ्याबद्दल कोणी वाईट मानून घेऊ नका. सुदामा सुखी झाला मुठभर पोहे दिल्यामुळं. म्हणून आता इथे विश्वकर्माजीला जे जे लोक देतील त्याच्या त्याच्या जीवनामध्ये यश मिळणार आहे, विजय मिळणार आहे, श्री मिळणार आहे, ऐश्वर्य मिळणार आहे, आरोग्य, धन संपदा हे सगळं प्राप्त होणार आहे. मी बार बार सांगालो का, ह्या जगाचा निर्माता आहे, जगाला देणारा भगवान आहे. त्याच्यासाठी तुम्ही थोडं द्या. तुम्ही देईना गेल तर काय त्याचं घर बंद पडणार नाही. समजून घ्या मी काय म्हणालो. तुम्ही जर काही दिलं नाही, तुम्ही जर काही केलंय नाही तर त्याचं काय घर बंद पडणार आहे का? त्याचं काहीच बंद पडणार नाही. तुमचं भाग्य उजळाय करता त्याची सेवा करा. तुमचं भाग्य जीवनात येण्यासाठी त्याची सेवा करा, त्याला काहीतरी द्यायला चला. आणि त्याची काही लेकरं बाळ इथे येऊन नांदायची नाही. तुम्हीच आम्ही लेकरं बाळ आहोत त्याचे, आणि तुम्हालाच आम्हालाच इथे खेळायचंय. याच्यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही. सुदामा सुखी झाला. इथपर्यंत कहाणी राजा परीक्षितीला शुकदेवानी सांगितली. आणि त्यावेळेस राजा परीक्षिती हात जोडून विनंती करतो, प्रभू गुरुदेवा, तुमच्या कृपेने मला एवढा बोध मिळाला. तुमच्या कृपेने मला 7 दिवसामध्ये एवढ्या कथा ऐकायला मिळाल्या. मी काय करू सांगा. आता
आता काही नाही, तू नामस्मरण कर, तू नामस्मरण कर. डोक्यावर हात ठेवला, अनुग्रह दिला, कानात मंत्र सांगितला. ते कोणता? जिसे शस्त्र काटे ना अग्नि जलाए, मृत्यु मिटाए ना पानी गिलाए, अमर आत्मा सच्चिदानंदमय हूँ. भगवान म्हणतात माझं स्वरूप आहे शिवोहम 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 शिवोहम. शिवतत्व मी आहे. माझ्या सोमचा शब्दाचा जप कर. भगवान तुझा अंकित होईल. सोम शब्दे मारा केला, विठ्ठल काकुळती आला, ऊर्ध्व मुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. म्हणून ते बोध दिला. शुकाचार्य निघून गेले. राजा परीक्षिती डोळे झाकून बसला चिंतन करत. वेळ संपला, आयुष्य संपलं. तक्षक आला, फुतकार टाकला. राजा जागा झाला. राजा विचार करायला लागला, कोण आहे? बघतोय उघडून डोळे. तक्षकाला. तक्षका आलास करे? हो. आता आहे का मरणाची भीती? मरणाची भीती नाही राजा परीक्षितीला. तक्षक दोष होणार आहे याची भीती नाही. अरे तक्षका, मला थोडासा अवधी देशील का? कशासाठी? मी ज्या गावामध्ये इतके दिवस राहिलो, मी राज्यकारभार करत असताना, वावरत असताना माझ्याकडून चुकून कळत नकळत काही चुका घडल्या असतील, त्याच्याबद्दल मला क्षमा मागू दे गावची. आणि मग तू तुझं काम करायला काही हरकत नाही. असं म्हणल्याच्या नंतर तक्षक असा बाजूला जाऊन थांबला. राजा परीक्षिती गावकऱ्यांची, सगळे गावकरी जमले, साधू मंडळी जमली, ऋषी मंडळी जमली आणि सगळ्यांच्या समोर हात जोडतात. बाबा, जीवन जगत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, क्षमा करा. आता माझं संपलंय, मी प्रभूकडे जातो. माझी इहलोकीची यात्रा आता संपणार आहे आणि त्यासाठी माझ्यावर तुमची कृपा असू द्या. आम्ही जातो आता, कृपा असू द्या. आम्ही जातो आता, कृपा असू द्या. सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती विनंती माझी. वै
वैकुंठा श्रीरंगा बोलावे तो वैकुंठा श्रीरंगा बोलावे तो काळी विठो आम्हाची पावला अंत काळी विठो आम्हाची पावला अंत काळी विठो आम्हाची पावला अंत काळी विठो आम्हाची पावला कुणी सही धारा सगळे गाव राजा यमराज वाट पाहतोय तक्षक येऊन थांबलाय त्या काळामध्ये थोडासा अवधी मागून घेतला होता आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम
राम राम आज होतो तुमचे गावी आज होतो तुमचे गावी आता कृपा आस्यामी आता आस्यामी आज होतो तुमचे गावी आता नाही ये गाणे सह खुंडले डोळे लावले चिंतनी भगवान कृष्ण परमात्म्याचे चिंतन कर कृष्ण स्वरूपामध्ये राजा हे कळालं तक्षक असं कसं होते बारीक माणूस थर 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 करते नाही काम ज्याची वासना पंचांकडे त्या माणसाची अवस्था असते ज्या माणसाची वासना पंचांकडे उदाहरण अर्धा मिनिट राजा आणि एक उदाहरण तुम्हाला मला काय जसं लोण्याच्या केस जसं लोण्याच्या केस अलगद तसं तुमचा आत्मा शरीरात अलगद पाहिजे पण लोण्याच्या केस लोण्याच्या तुमचा केस शेणाच्या तुकडे या जीवाला पंचप्राण प्राणत असताना वासना शरीराच्या वळवळते वासना पंचांकडे वळवळते वासना लेखीकडे राहते लेखीच्या लेकराकडे राहते घरावर राहते वासना संसारावर राहते त्यावेळेस पंचप्राण ओढत असताना वासना इकडे वळते यमराज तिकडे वळतो आणि या जीवाचे तुकडे 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 होतात आणि हा जीव असताना तरफड तरफड करतो दात करकर खातो काय डोळे गरगर फिरतो घरघरी लागते घर घर करते का याचं कारण हेच आहे यातना सहन झाल्या नाहीत म्हणून घरघरी लागते म्हणून याच्यासाठी आपण त्याच्या चिंतनामध्ये मेल्याच्या नंतर उगा लोण्यातून केस निघाला इकडे वासनाच अडकू द्यायची नाही म्हणून चिंतन येतं दरोपता आणि एवढंच समजून घ्या करता 7 दिवस भागवत ऐकलात त्याबद्दल सर्व श्रोते मायबापांचा आभार मानतो अभिनंदन करतो भगवान परमात्म्याला अशी विनंती करतोय की 7 दिवस ज्या श्रोत्यांनी तुमची सेवा केली नामचिंतन श्रवण केलं त्याचा मोबदला भगवान परमात्मा तुमच्या जीवनात सुख देव शांती देव आणि अंतिम समयामध्ये भगवान सुखाने तुमचा अंतकाळ जावो अशी प्रार्थना करून विनंती करून या ठिकाणी शिवेला पूर्णविराम बोलिले करू वेडे वाकडे उतरू करा क्षमा अपराध महाराज सिद्ध राजा परीक्षित तक्षक वाट पाहत होता चैतन्य कधीच निघून गेलं कळालं नाही आणि त्या तक्षकाला परीक्षित म्हणतात कवा दोष करणार आहेस आपण मरणाला म्हणाव कवा येणार आहेस तयार राहावं तक्षक बघतो तर काय आला राजा परीक्षितच्या शरीराला दंश केला शरीराला आग लागली विषामुळे धड 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 जळून खाक झालं सगळे लोक तळमळ करतात
पण चैतन्य कधीच निघून गेलं, भगवान कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाशी विलीन झालं. हे यातना मरणांत समयाच्या जीवाला होणे वाटत असेल तर भागवत ऐका, आणि भागवत ऐकून भागवत सांगितलं तसं वागा, जीवन सफल बनेल. म्हणून मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. 7 दिवसामध्ये बोलता बोलता कदाचित 1-2 अपशब्द आले असते, माझ्या बुद्धीचा दोष समजतो, आणि जे योग्य वाटले असते माझ्या प्रभू विराट प्रभू विश्वकर्माजीची कृपा, साधू संतांची कृपा, माऊली ज्ञानोबराय तुकोबाराय आदी करून सर्व शुकदेव महर्षी व्यासजी यांची कृपा समजून, त्यांचे शब्द समजून जीवनामध्ये करतात त्या साध्य करा. या ठिकाणी शेवटचा पूर्णविराम. एक भैरवी होईल, भैरवी झाल्याच्या नंतर अवघाचे संसार सुखाचा, अवघाचे बेटे नमाहे आपुरिया, बेटे नमाहे आपुरिया, गाई लगेगा गाई लगेगा सर्व